So we have like seen if else statements आपण बघत होतो. In that if else and switch case दोन statement आहेत. Out of that if else is done, and now we have to start with the switch statement. Now if else is what? If condition, if that condition is true, print below thing, else below print next to that. करेक्ट. आता इथे एक्झाम्पल दिलंय, int a इज इक्वल टू 5, int b इज इक्वल टू 9. वॉइड लूप स्टार्ट केलाय, वॉइड सेटअप स्टार्ट केलाय आणि वॉइड लूप स्टार्ट केलाय. ओपनिंग ब्रॅकेट, व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? इफ and expression. If a is greater than b, then what to do? A plus plus. आणि जर हे अशी कंडिशन नसेल, इफ a is not greater than b, then a minus minus. Correct. So this is how you are going to write if else loop. Okay. So this is what is the syntax. Okay. Up next we have a switch statement. Okay, switch case, it is also called as a switch case statement. How to write this switch case statement? कसं लिहिणार तुम्ही प्रोग्राम मध्ये जेव्हा whenever you are going to start the program, how you are going to write switch case? The first thing is that switch case control the flow of program by allowing the programmers to specify the different codes that should be executed in a various conditions. So ज्या conditionला जी statement बरोबर आहे, you have to print that condition. Okay, this is what the switch statement. I'll explain how that works. The break keyword makes the switch statement exit. Whenever you start with the switch म्हटलं की तुम्ही तुमच्या त्या कंडिशनवर स्विच झालेला असता. अँड व्हेनेवर देर इज अ ब्रेक आवाज नाही स्टेटमेंट. येत नीट. काय काय आवाज ब्रेक आवाज होतोय. नाही. माझा? ओके आता येते. ओके ओके. सो स्विच केस काय असणार आहे? सो इन स्विच केस व्हॉट यू हॅव टू डू, the first thing is that it is going to allow user or the programmer to specify the different codes that should executed to the various condition. For example, मी तुम्हाला सांगते एक्झाम्पल काय याचं. आणि जेव्हा whenever we start the program with the switch, we have to end that program with the break म्हणजे काय तर switch मॅम परत variable. ब्रेक होतोय आवाज. माझा आवाज ब्रेक होतोय. का बरं? आता येतोय? हो. येस मॅम. So switch case statement is going to do what? It is going to allow the programmer to change the code at a different condition. ठीक आहे, जी कंडिशन असेल त्या कंडिशनला तुम्हाला जो काही सुटेबल प्रोग्राम असेल, तो सुटेबल कोड असेल किंवा सुटेबल कोड ऑफ अ लाईन असेल, दॅट कॅन बी युज्ड. हाऊ? I'll tell you. The first thing you should remember about this switch statement is that whenever you start the switch statement, you have to end switch statement by break word. ब्रेक म्हटलं की हे स्विच इकडे संपलं, बरोबर आहे. आफ्टर दॅट परत इथे केस स्विच केस करून सुरू केलं, ब्रेकने परत संपलं. ओके, एक्झाम्पल सांगितलं की तुम्हाला समजेल ते. नाउ सी हियर, स्विच फेज. ठीक आहे, तर स्विच मध्ये तुम्ही एंटर केलंय द केस 0 रेड. ठीक आहे, जर तुमची केस 0 असेल, इथे फेज मध्ये जर एखाद्याने 0 एंटर केलं तर व्हॉट द प्रोग्राम विल प्रिंट? इट विल प्रिंट रेड. इफ वी एंटर स्विच 1, स्विच 1 म्हणजे काय? हे डायरेक्टली कुठे येणार आहे? 1 नंबरला येणार आहे. ट्राय टू अंडरस्टँड. सी, whenever switch phase म्हणजे काय? 1 0 1 2, ह्या phases आहेत डिफरंट. आता if I enter switch 0, what my program will do? It will go to the case 0 and it will print red. ओके, रेड प्रिंट केलं की तुमचं स्टेटमेंट ब्रेक झालं पाहिजे. ब्रेक म्हणजे काय? ते स्विच स्टेटमेंट इथे संपलंय. ओके, नेक्स्ट स्विच केस 1. आता सपोज मी जर इथे 1 एंटर केला असेल इन्स्टेड ऑफ 0, इफ आय एंटर 1, व्हॉट इट विल डू? इट विल गो फॉर ग्रीन. ठीक आहे, इट विल इमिजिएटली प्रिंट ग्रीन आणि ते तुमचा प्रोग्राम तिथेच ब्रेक करणार आहे, स्टॉप करणार आहे. इफ आय एंटर 2 हियर, जर 2 एंटर केला असेल, इफ आय एंटर 2 हियर, स्विच 2, व्हॉट डज दॅट मीन? इट विल गो फॉर केस 2 अँड इट विल प्रिंट ब्ल्यू. Once it print blue, it will break the statement. And if there is a number, if I enter switch 3, ठीक आहे, switch 3 आहे का माझ्याकडे? केस 3 आहे का? switch 3 आहे का अवेलेबल? नाही. सो डिफॉल्ट मेसेज इज नो कलर. करेक्ट. आता सी, एका वेळी तुम्ही या 3 पैकी किंवा 4 पैकी एकच कुठलाही ऍट अ टाइम सिलेक्ट करू शकता. ऍट अ टाइम यू कॅन सिलेक्ट ओनली 1 केस. ठीक आहे, 1 केस कशी सिलेक्ट करणार आहे आपण? बाय एंटरिंग द स्विच केस नंबर. इफ आय जस्ट एंटर स्विच 0, व्हॉट विल बी माय आन्सर? माझा प्रोग्रामचा आन्सर काय येणार आहे? रेड. माझा प्रोग्राम संपला. ठीक आहे,
आता दुसरं कोणीतरी युजर आलंय आणि इफ दॅट युजर एंटर स्विच 1, व्हॉट विल बी द आउटपुट ऑफ माय प्रोग्राम? स्विच केस 1 मध्ये काय आन्सर आहे? ग्रीन. करेक्ट. जसं आउटपुट काय प्रिंट होईल? ग्रीन. ओके, आउटपुट ग्रीन प्रिंट झालं, विषय संपला, तुमचा प्रोग्राम एंड होणार आहे. वाय? बिकॉज यू आर युझिंग ब्रेक स्टेटमेंट. ट्राय टू रिमेंबर वन थिंग, वेन एव्हर यू आर स्टार्टेड युअर स्टेटमेंट विथ द स्विच, यू हॅव टू एंड युअर प्रोग्राम विथ द ब्रेक. ठीक आहे, स्विच आणि ब्रेक. स्विच स्टेटमेंट हे कंटिन्युअसली तुमचं एक्झिक्यूट होत राहील. जर तुम्ही इथे ब्रेक नाही वापरलं, सपोज हा ब्रेक इथे प्रेझेंट नाहीये, नाउ व्हॉट विल हॅपन? वेन एव्हर यू विल एंटर 0, 0 एंटर झाला की काय होईल? रेड प्रिंट होईल, ग्रीन प्रिंट होईल, ब्ल्यू पण प्रिंट होईल. ब्ल्यू नाही होणार, कारण का? कारण तुम्ही ब्ल्यू नंतर एक ब्रेक स्टेटमेंट वापरलंय. बरोबर आहे. काय होईल? स्विच 0, 0 मध्ये काय? रेड, म्हणजे माझं रेड प्रिंट झालं इथे. त्याच्यानंतर रेड नंतर ब्रेक आहे का? नाहीये. रेड नंतर तू लगेच ग्रीन प्रिंट करेल. ठीक आहे, ग्रीन नंतर ब्रेक आहे का? आहे. तुमचा प्रोग्राम इथे स्टॉप होईल. ओके, माझा एक्सपेक्टेड आन्सर काय होतं? वेन एव्हर आय एंटर स्विच 0, माय एक्सपेक्टेड आन्सर शुड बी रेड. पण मला काय मिळतंय? रेड आणि ग्रीन मिळतंय. वाय? बिकॉज आय एम नॉट युझिंग ब्रेक स्टेटमेंट. ब्रेक स्टेटमेंट यूज केलं नाही म्हणून मला जोपर्यंत ब्रेक येत नाही तोपर्यंत ते कंटिन्यू एक्झिक्यूट होत राहणार. नाउ सपोज इथे पण ब्रेक नाही लिहिलंय. नाउ व्हॉट विल हॅपन? वेन एव्हर आय एंटर स्विच 0, काय होणार आहे आन्सर? रेड, ग्रीन, ब्ल्यू, तिन्ही पण कलर येतील. करेक्ट. गेटिंग? ब्ल्यू नंतर काय? तुमचा ब्रेक आहे, म्हणजे तिथे स्टेटमेंट तुमचं स्टॉप होणार आहे. कळतंय का थोडं थोडं की नाही कळालं? हो मॅम, कळतंय. परत एक्सप्लेन करू बाकीचे? हा मॅम. बोला काहीतरी. कळालं हो मॅम. मॅम. ओके, नेक्स्ट अप वी हॅव कंट्रोल स्ट्रक्चर्स. आता दोनच टाइपचे तुम्हाला लूपिंग आहे. फर्स्ट वन इज योर व्हाईल लूप अँड नेक्स्ट वन इज योर स्विच केस, सॉरी, इफ एल्स आणि स्विच स्टेटमेंट. नेक्स्ट अप वी हॅव कंट्रोल स्ट्रक्चर. कंट्रोलमध्ये व्हाईल लूप आहे. नाउ व्हाईल काय? हे कंटिन्युअस एक्झिक्युटिंग लूप आहे. बरोबर. तुम्ही टाकलं की व्हाईल एक्सप्रेशन, हा लूप तुमचा कंटिन्यू एक्झिक्यूट होत राहणार आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला थांबवत नाही, जोपर्यंत तुम्ही स्टॉप म्हणत नाही, तोपर्यंत तो लूप कंटिन्यू एक्झिक्यूट होणार आहे. हाऊ? आय विल टेल यू. नाउ सी दिस. इथे कंडिशन तुम्ही टाकली, टेस्ट एक्सप्रेशन. ओके, टेक्स्ट एक्सप्रेशन. आता इफ दिस कंडिशन, टेक्स्ट एक्सप्रेशन एक वर्ड आहे, इथे तुम्ही कंडिशन टाकले ए इज ग्रेटर दॅन बी. ठीक आहे. इफ दिस कंडिशन इज ट्रू, देन तुमचं काय होणार आहे? इफ मध्ये तुमचा प्रोग्राम जाणार आहे आणि परत तो चेक करणार आहे. परत ट्रू असेल तर परत चेक करणार आहे. इफ द कंडिशन इज फॉल्स, देन इट विल एक्झिट द लूप. हाऊ? सी, व्हाईल एक्सप्रेशन. व्हाईल a is equal to 9, suppose, see, while a is equal to 9, a plus plus, म्हणजे काय? मी a ची मी आधी इनिशियली a is equal to 0 डिक्लेअर केला, int a is equal to 0. ओके, इथे काय? int a is equal to 0. नाव मी कंडिशन काय दिली आहे while लूप मध्ये? while a is equal to 9, a plus plus, म्हणजे a ची सुरुवात कुठून झाली आहे? 0 पासून झाली आहे. माय व्हॅल्यू ऑफ a इज 0. कंडिशन काय? while a is equal to 9. आहे का a is equal to 9 इथे? a ची व्हॅल्यू काय इनिशियली? 0 आहे. a is equal to 9 इज फॉल्स कंडिशन, राईट? दॅट इज वाय काय होईल? a प्लस प्लस. a प्लस प्लस झाला म्हणजे a ची व्हॅल्यू किती झाली? 1 झाली. करेक्ट. प्लस प्लस मीन्स व्हॉट? इन्क्रीमेंट बाय 1, राईट? समजतंय? हा, नेक्स्ट अप परत तो काय करेल? a इज इक्वल टू 1 व्हॅल्यू आली. अगेन इट विल एंटर इन अ व्हाईल लूप. a इज इक्वल टू 9. आहेत का दोन्ही गोष्टी सेम? Here we have a is equal to 1 and here a is equal to 9. Condition is false. That is why it will again go and increment a plus plus. Okay, a plus plus किती झाला मग तुमचा आता? Initially it was 1. Now it is again incremented by 1 and the answer of a is 2. Right? So the value of my a is 2. Right? Now again it will check for the statement a is equal to 2 and this is a is equal to 9. Conditions are not true. That is why it will again increment a. The answer of a will be 3. Right? Now here I have a is equal to 3. Now it will again check while expression मध्ये काय? जोपर्यंत तुमचा a 9 होत नाही तोपर्यंत त्याला इन्क्रीमेंट करायचं. सिंपल. आता 3 आहे का 9?
नाहीये, म्हणून काय करणार, त्याला परत इन्क्रीमेंट करणार 4 होणार, परत इन्क्रीमेंट करणार 5 होणार, परत इन्क्रीमेंट 6, अगेन इन्क्रीमेंट 7, 8 अँड ॲट लास्ट आता जेव्हा माझी a ची व्हॅल्यू 8 असेल, नाव 8 is not equal to 9, that is why it will increment a and the value of a will be 9. Correct? Now here a is equal to 9, while loop मध्ये पण मी a is equal to 9 टाकले, condition is true, it will exit the loop. कळतंय मॅम हा? मॅम त्यांनी आपल्याला सांगितलं की जर लूप म्हणजे आन्सर्स फॉल्स असतील तरच लूप एक्झिट होणार ना. हा, दॅट डिपेंड. आता ही जी कंडिशन दिली आहे ना इथे, ही कंडिशन यू कॅन चेंज इट ऑलवेज. तुम्ही इथे फॉल्स घेऊ शकता, जर फॉल्स असेल तर त्याला इकडे पाठवा, ट्रू असेल तर त्याला इकडे पाठवा, दॅट डिपेंड ऑन द प्रोग्राम. सी हिअर मी रिव्हर्स कंडिशन एक्सप्लेन केली होती. रिव्हर्स म्हणजे कसं केलं होतं इथे, जोपर्यंत माझी कंडिशन ट्रू होत नाही तोपर्यंत तो एक्झिक्यूट करत राहणार. बरोबर आहे? सी माझी कंडिशन जोपर्यंत ट्रू होत नाहीये, जोपर्यंत कंडिशन फॉल्स आहे, तर फॉल्स म्हणजे माझा लूप कंटिन्यू होतोय होतोय होतोय. मी अपोजिट कंडिशन घेतली की नाही, जेव्हा इथे फॉल्स असेल तेव्हा माझा लूप एक्झिक्यूट होतोय. वेन एव्हर द कंडिशन इज ट्रू, इट विल एक्झिट द लूप. इट डिपेंड्स ऑन यू. असं हे कंपल्सरी नाही की यू हॅव टू फॉलो दिस प्रोसिजर ओनली. हे तुम्हाला मी एक एक्झाम्पल दिलंय. ठीक आहे? ओके. सो व्हॉट यू हॅव टू अंडरस्टँड वन थिंग हिअर. फर्स्ट ऑफ ऑल, व्हाईल लूप मध्ये जे काय एक्सप्रेशन असेल, जोपर्यंत ते एक्सप्रेशन तुमचं मॅच होत नाही तोपर्यंत तो प्रोग्राम तुमचा लूप मध्ये फिरत राहील. वन्स यू रीच टू द इक्वल डेस्टिनेशन किंवा तुमचं जे आन्सर आहे ते मॅच होईल, देन इन दॅट केस यू कॅन जस्ट एक्झिट द लूप. ओके? येस मॅम. नेक्स्ट अप वी हॅव अ फॉर लूप. तर फॉर लूप काय, फॉर मध्ये कंडिशन असणार आहे. ओके, फॉर आता सिंटॅक्स बघायचा काय, फॉर इनिशियलाइज, कंट्रोल, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. नाउ व्हॉट डज दॅट मीन. सी, फॉर काउंटर इज इक्वल टू 0, मी काउंटर हा एक व्हेरिएबल आधी डिक्लेअर केलाय. फॉर काउंटर इज इक्वल टू 2, काउंटर इज लेस दॅन इक्वल टू 9, काउंटर प्लस प्लस. आता याचं मिनिंग काय, काउंटरची इनिशियल व्हॅल्यू आहे 2, जोपर्यंत काउंटरची व्हॅल्यू इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 9 होत नाही तोपर्यंत काय करायचं, काउंटरला इन्क्रीमेंट करायचं. ठीक आहे? काय होणार, आता इनिशियली काउंटर 2 आहे, तो चेक करणार काउंटर लेस दॅन इक्वल टू 9 आहे का, सॉरी ग्रेटर दॅन इक्वल टू 9 आहे का. नाही. 2 is greater than or equal to 9? No. That is why it will increment the counter. परत तो काउंटरला इन्क्रीमेंट करणार. काउंटरची व्हॅल्यू किती होईल, 3. इथे कसं केलं होतं आपण, सी इन केस ऑफ व्हाईल लूप आपल्याला असं काही स्टेटमेंट नव्हतं, आपण एकच एक्सप्रेशन दिलं तर a इज इक्वल टू 9. बरोबर. इथे काय, इन केस ऑफ फॉर लूप तुम्ही एकाच लूपमध्ये सगळं इंडिकेट करताय. बरोबर, इनिशियल व्हॅल्यू पण, त्याच्यानंतर किती इन्क्रीमेंट करायचे, म्हणजे मॅक्झिमम लिमिट किती आहे आणि त्याला इन्क्रीमेंट करायचं की डिक्रीमेंट करायचं. आय कॅन राईट काउंटर मायनस मायनस ऑल्सो, इट डिपेंड्स ऑन माय प्रोग्राम. राईट? गेटिंग द डिफरन्स बिटवीन व्हाईल लूप अँड फॉर लूप. व्हाईल लूप मध्ये आपण सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या डिफाईन करतो. सी आपण हे जे काही फर्स्ट स्टेटमेंट होतं इनिशियल a इज इक्वल टू 9, ते आपण वरती डिफाईन केलं होतं. त्याच्यानंतर ऍक्च्युअल लूप मध्ये तुमची ही कंडिशन होती आणि त्याच्यानंतर आउट ऑफ लूप तुम्हाला काउंटर प्लस प्लस करायचा होता. बरोबर. बट इन केस ऑफ फॉर लूप वी हॅव ऑल द 3 कंडिशन्स इन अ सिंगल लूप ओनली. एकाच लूप मध्ये तुमच्या तिन्ही कंडिशन्स आल्या ते. अँड नाउ व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ फॉर लूप, इट विल रिक्वायर लेस मेमरी दॅन ॲज कम्पेअर टू व्हाईल लूप. ओके, बऱ्याचशा लोकांना कळत नाहीये, मला हे समजतंय. येस मॅम. काही नाही समजलं आणि कोणाला नाही समजलं, कॅन यू प्लीज टेल मी सो दॅट आय कॅन एक्सप्लेन. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. परत? हो. का बरं? माझ्याकडे तर नेटवर्क फुल आहे. सगळ्यांना आवाज माझा कट होऊन येतोय का? हो मॅम. मध्ये मध्ये ब्रेक होते. ओके, आता चेक करा एकदा. येतोय आता? हो येतोय.
मला परत कनेक्टिंग This meeting is being recorded. माझा आवाज येतोय का? हो मॅम. हा ओके. Okay. चलो आपण आता मी तुम्हाला हे फॉर्म मॅम डबल डबल येतोय. काय काय काय? डबल डबल येतोय आवाज. अवघड आहे. अवघड आहे ते करणे. दोन ठिकाणचे माईक चालू आहेत. मी एकाच ठिकाणून लॉग इन केलंय पण तर बरोबर येतो. आता येतो ना बरोबर.